अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनरस प्रकाशनचं परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित फागुन के दिन 4 रे हे श्री संत मीराबाईच्या निगूढ अभंगाचे रसाळ आणि मार्मिक निरूपण या पुस्तकात परमपूज्य शकुंतलाताईंनी केले आहे. हे पुस्तक आज वाचनात घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आदरांजली देताना या पुस्तकाला परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिहितात. श्री सद्गुरुराया, आपल्याच अपार करुणेने आणि अहैतुकी कृपेने घडून आलेली ही वाङ्मय सेवा आपल्या परम कोमल हस्तकमली प्रेमादरपूर्वक समर्पित करते. इदं नमः. या पुस्तकाबद्दल परमपूज्य दादा म्हणतात, माझ्या ज्येष्ठ गुरु भगिनी परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे यांचे हे नवे पुस्तक फागुन के दिन 4 रे आज श्री गुरुपौर्णिमेच्या अतिपावन सुमंगल पर्वावर आपल्या हाती येत आहे. संत साहित्यातील कठीण वाटणाऱ्या अथवा कूट अशा अभंगाचे मर्म आपल्या सहज सोप्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना उलगडून दाखविणे हे परमपूज्य सौ ताईंचे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. त्यांनी प्रस्तुत प्रवचन सेवेकरता निवडलेला श्री संत मीराबाईचा अभंगही तसा सोपा नाही. महायोग साधनेतील पराकोटीच्या अंतरंग अनुभूतीचे नेमके चित्रण करणारा हा अभंग साधकांकरता अनमोल मार्गदर्शन करणारा पथप्रदीपच आहे. प्रस्तुत रूपक अभंगाचे विवरण करण्याच्या निमित्ताने परमपूज्य सौ ताईंनी त्यातील गूढ अशा केवळ अनुभवगम्य असणारा भाग विलक्षण कौशल्याने उलगडून दाखवून सर्व साधकांना आनंद निधानच प्राप्त करून दिलेले आहे. या लघुग्रंथ सेवेच्या रूपाने आज श्री गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परमपूज्य सौ ताईंनी जणू काही आपल्या सद्गुरूंच्या हस्तकमली श्री गुरुदक्षिणाच समर्पित केलेली आहे. अशीच अक्षर वाङ्मय सेवा त्यांच्याकडून वारंवार घडत राहावी यासाठी श्री सद्गुरूचरणी कळकळीची प्रार्थना करीत आहे. परमपूज्य सौ ताईंच्या साधकप्रिय वाचकप्रिय अशा इतर ग्रंथाप्रमाणेच हाही लघुग्रंथ आपण सर्वांना निखळ आनंददायी ठरेल याची मनपूर्वक खात्री वाटते. आपले परमपूज्य श्री शांताराम कवळे उर्फ दादा महाराज. परमपूज्य सौ ताई मनवतात म्हणतात, तज कुसंग सतसंग बैठ नित हरिचरण सुन लीजय मीरा के प्रभु गिरधर नागर ताई के रग में भीजे. फागुन के दिन 4 रे होरी खेल मनारे बिनिकर ताल पखावज वाजे अनहृद की झनकार रे. फागुन के दिन 4 रे बिनिसुर राग छती समो गावई रोम रोम रंग रंकार रे. सीर संतोष की केसर घोली प्रेम प्रीत पिचकार रे. उड़त गुलाल लाल बयौ अंबर बरसत रंग अपार रे. घटके पट सब खोल दिए है लोक लाज सब डार रे. होरी खेली पिव घर आए सोई प्यारी प्रिय प्यार रे. मीरा के प्रभु गिरिधर नागर चरण कवल बलिहार रे. मीराबाई या अभंगात स्वप्नामधल्या भगवान श्री कृष्णचंद्र सहचरी अशा श्री संत मीराबाईचा हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गुणार्थ संपन्न असा उपदेशपर अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे.
श्री संत मीराबाईंचा अधिकार. थोडा असा विचार त्यामागे आहे की दरवेळेला सेवेकरता परिचित अशा महाराष्ट्रीय साधू संतांचेच अभंग घेतले जातात. अभंगही सुपरिचित व खूप सुंदर असतात. पण आपल्या महाराष्ट्रातील साधक मंडळींना हेही ठाऊक असायला हवे की राजस्थानातही एक महान व अजोड असा संत साधू होऊन गेलेले आहेत. त्यांनी जन्मभर फक्त भगवत भक्तीच केली. भक्त असूनही ज्यांनी आपल्या अभंगांमधून ठिकठिकाणी योग देखील सांगून ठेवला आहे. अशा श्री संत मीराबाईंच्या वाङ्मयाचाही आपल्या साधकांना परिचय व्हावा म्हणूनच प्रस्तुत अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. श्री संत मीराबाईंचे सगळे आयुष्यच भगवत भक्तीने रसरसलेले होते. त्यांचा एक क्षण देखील कधी श्री भगवंताशिवाय इतर विचारामध्ये गेलेलाच नाही. श्री संत मीराबाईंबद्दल श्री संत नाभादास महाराज सांगतात की सदरीस गोपीन प्रेम प्रगट कलिजुग ही दिखायो निरंकुश अति निडर रसिक दस रसना गायो भक्ति निसान बजायखे काहू ते नाही लजी लोक लाज कुल शृंखला तजी मीरा गिरीधर भजी. त्यांच्यापाशी गोपी सदृश प्रेमच प्रगटपणे अनुभवाला येत होते. कलियुगातही असे भगवत प्रेम असणे हे महान आश्चर्यच आहे. त्या निरंकुश होत्या, अत्यंत निर्भय होत्या, रसिक होत्या. म्हणून त्यांचे यश माझी जिव्हा गात आहे. भगवत भक्तीचे निशाण हाती घेऊन त्यांनी त्याचा डंका मिरवताना कोणाचीही लाज बाळगलेली नाही. लोकलाज कुलमर्यादांचा त्याग करून त्यांनी केवळ श्री भगवंतांचीच आस ठेवली, त्यांचेच भजन केले. श्री संत मीराबाईंनी आयुष्यात जे काही कमावले ते सगळे अनुभव धन त्यांनी त्यांच्या या प्रस्तुत अभंगामधून प्रगटपणे दाखविले आहे. फार सुंदर अभंग आहे हा. संपूर्ण योगानुभूती भरलेला आहे. फागचा उपदेश. फाल्गुन महिना म्हणजे आयुष्याचा अंतिम चरण असेच रूपक करून श्री संत कबीर महाराजांनीही आपल्या एका पदात या फागचे स्वरूप काय असते त्याचे सुंदर दिग्दर्शन केलेले आहे. ते म्हणतात की ऋतु फागुन नियरानी कोई पियास मिलावे पिया को रूप कहाँ लग बरनू रूप ही माही समानी जो रंग रंगे सकल छवि छाके तन मन सभी भुलानी यो मत जाने यही रे फाग है यह कुछ अकह कहानी कहे कबीर सुनो भाई साधो यह गत बिरले जानी. फाल्गुन ऋतू म्हणजे मास ही संपत आला आहे. आता तरी कोणी माझ्या प्रियकराशी म्हणजे परमात्म्याशी भेट करून द्यावी. माझ्या प्रियकराचे रूप कसे वर्णन करून सांगावे ते सांगू जावे तर त्या रूपाशीच तदाकार व्हायला होते. त्यांच्या रूपदर्शनाने इतर सर्व रूपे फिकी पडतात. तनमनाचा विसर पडतो. पण हाच सगळा फाग उत्सव आहे असे समजू नका. ती न सांगता येणारी कथा आहे. साधूंनो, तो फाग व त्याचे रहस्य कुणी विरळात जाणतो. हीच न सांगता येणारी फाग कथा मात्र श्री संत मीराबाईंनी जीवाच्या अत्यंत करुणेने येथे प्रगटपणे सांगितलेली आहे. आपल्याच मनाला त्या यातून उपदेश करताना दिसतात. पण खरे म्हणजे स्वतःच्या मिशाने साधकांनाच हे आयुष्य व्यर्थ घालवण्यास काय होईल म्हणून त्या सांगतायत. याचाच अर्थ जे त्यांनी सांगितले ते त्यांना माहीत आहे, त्यांनी ते अनुभवलेले आहे आणि म्हणूनच त्या एवढ्या ठामपणे साधकांना उपदेश करीत आहेत. त्या म्हणतात की फागुन के दिन चार रे होरी खेळ मनारे. फाल्गुन पौर्णिमा जवळ 4 दिवसावरच आलेली आहे. होळी खेळायचे दिवस आलेले आहेत. हे म्हणा, आता तरी तू होळी खेळण्याची तयारी ठेव. अभंगाचा सरळ अर्थ. आपण अगोदर या अभंगाचा सरळ साधाच अर्थ बघू. अगदी सोपा सरळ अर्थ आहे. बिनिकर ताल पखवाज वाजे. या होळी उत्सवामध्ये हातांनी न वाजवताच
पखवाजाचे आवाज येतात. अनहद की झणकार रे, ते अगदी वेगळेच असे न वाजवता उठलेले, आघाताशिवाय उमटलेले स्वर तालांचे झंकार वाटतात. बिनीसूर राग छतीसो गावई, कुणा स्वर न धरताच, ताल न धरताच मन असे काही होळी खेळते की आपोआपच 36 राग ऐकायला येतात. रोम रोम रंग रंकार रे, रंकार हे श्री भगवंताचे, श्री प्रभू रामचंद्राचे बीज आहे आणि तेच बीज या उत्सवात रोमारोमातून निनादू लागते. हे म्हणा, तू अशी होळी खेळ की ज्या योगे तुझ्या शरीरामधून, देहाच्या कणाकणांमधून श्री भगवंतांचे नाम किंवा बीज प्रगट ऐकू येईल. श्री संत मीराबाई पुढे असे म्हणतात की शील संतोष की केसर घोली, प्रेम प्रीत पिचकार रे. शील संतोष रूपी केशर घालून ते जल प्रेमप्रीत रूपी पिचकारीने उडवले. हल्ली आपल्याकडे रंगपंचमीला काय काय वापरतात ते मला माहीत नाही, पण या वसंत उत्सवामध्ये, रंगोत्सवामध्ये फक्त केशर आणि गुलाल एवढ्या दोनच गोष्टी वापरण्याची पूर्वापार पद्धती आहे. ती अशी तशी का आहे हे आपण या अभंगाचा अर्थ जसा जसा बघू तसे तसे आपल्याला कळेल. उडत गुलाल लाल भयो अंबर, या होळीत एवढा गुलाल उडतो की त्यामुळे जसे काही सगळे आकाशच गुलाबी दिसायला लागते, लाल दिसायला लागते. बरसत रंग अपार रे, रंग खेळणारे फक्त गुलालच उधळतात, केशरच खेळतात, पण प्रत्यक्षात दिसताना मात्र अफाट रंग दिसतात. इतके वैशिष्ट्यपूर्ण की त्यांचे वर्णनच करता येणार नाही. अशी ही ती होळी रंगतदारच असली पाहिजे. घटके पट सब खोल दिये है, लोक लाज सब डार रे. ही होळी खेळायला आपल्याला अंगणामध्ये यावे लागते. तो रंगोत्सव साजरा करायला आपणास उघड्यावर यावे लागते. घरामध्ये होळी उत्सव साजरा करीत नाहीत. शिवाय या उत्सवात सगळेच्या सगळे सामील होत असतात. त्यामुळे प्रत्येकाचा त्यामध्ये सहभाग असतो. पुरुषांचा, स्त्रियांचा, मुलांचा, सगळ्यांचाच असतो. म्हणून हा उत्सवही खेळणाऱ्याने सर्व लोकलाज सोडून, वस्त्रांची चांगले राहण्याची आशा सोडून, सर्व अडी संकोच बाजूला सारून खेळला पाहिजे. होरी खेली पिवघर आये, सोयी प्यारी प्रिय प्यार रे. माझे प्रिय म्हणजे माझे पती हे होळीसाठी घरी आलेले आहेत आणि म्हणून फक्त तीच होळी, तेच रंग आणि तेच प्रियकर मला हवेसे आहेत. प्रियाशिवाय होळी फिकी. मात्र जर प्रिय घरी आले नाही तर होळीने सर्व रंगच उडून जातात. तो विरहाची, कातरतेची अवस्थाही श्री संत मीराबाईंनी आपल्या काही पदांमधून व्यक्त करून ठेवलेली आहे. त्या म्हणतात की किन संग खेलू होली, पियाल तई गये है अकेली, श्याम बिना जियडो मुरझावे, जैसे जल बिन बेली. माझे प्रियतम मला सोडून गेल्यामुळे मी एकटीच उरले आहे. आता कुणाबरोबर होळी खेळणार? पाण्याशिवाय वेल सुकावी, तसे श्री भगवंताशिवाय हृदयच कोमेजून गेले पाहिजे. होळी प्रियाविन म्हणेना भावा, घर अंगणान सुहावा. श्री भगवंतांशिवाय मला होळीत रसच वाटण्याचं झाला आहे. घर दार देखील रुचत नाही असे झाले आहे. होली पिया बिना लागोरी खारी, सुनो गाव देश सब सुनो, सुनो छेद जट अटारी. बाजो झांझ मृदुंग मुरलिया, बारजा कर इकतारी, आया बसंत पिया घर नारी, मारी पीडा भारी. माझ्या प्रियतमाशिवाय ही होळीच रसहीन, खारी वाटत आहे. गाव देश सर्व काही सुने सुने वाटत आहे. शेत गच्ची सगळे अर्थहीन, रिकामे वाटत आहे. सगळीकडे वसंतोत्सव चाललेला आहे. झांज, मृदुंग, मुरली, एकतारी आदी वाद्ये वाजत आहेत.
पण श्री भगवंत घरी न आल्यामुळे त्या वाद्यांनी मला क्लेशच होत आहे. माझी विरह पीडाच तीव्रतेने वाढत आहे. मात्र श्री भगवंत घरी आले, स्वतःच होळी